नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या मानसशास्त्र विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आधीच्या लेक्चरमध्ये आपण जे तिसरं प्रकरण बघितलेलं आहे, व्यक्तिमत्व। आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रस्तावना, त्यानंतर व्याख्या आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे घटक या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर आजचा आपला नवीन मुद्दा येतो तो म्हणजे व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन। व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन, विविध दृष्टिकोन व्यक्तिमत्वाच्या संदर्भात मांडलेले आहेत आणि त्यापैकी जे काही संक्षिप्त स्वरूपाचे दृष्टिकोन दिलेले आहेत ते आपल्या पुस्तकामध्ये चौकटीमध्ये दिलेले आहेत। ते जवळपास 5 दृष्टिकोन आहेत। एक म्हणजे मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन, दुसरा मानवतावादी दृष्टिकोन, तिसरा आहे गुणतत्व दृष्टिकोन, चौथा आहे वर्गतत्व दृष्टिकोन आणि पाचवा आहे सामाजिक बोधात्मक दृष्टिकोन। त्यापैकी या 2 दृष्टिकोनांची आपल्याला सखोल माहिती घ्यायची आहे आणि हे जे उरलेले 3 दृष्टिकोन आहेत त्याची संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता पहिला व्यक्तिमत्वाच्या संदर्भातले जे दृष्टिकोन सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिला जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन। मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये सुद्धा मनोविश्लेषण हा शब्द ऐकलेला आहे। त्या ठिकाणी आपण मानसशास्त्राचा इतिहास बघत असताना सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणात्मक हा दृष्टिकोन मांडलेला आहे आणि त्यांनी व्यक्तीच्या अबोध वर्तनाचा अभ्यास किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातला अबोध घटक या घटकाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून हा दृष्टिकोन व्यक्तिमत्व विकासातील बालपणीचे अनुभव आणि अबोध प्रेरणा या घटकांचे महत्त्व अभ्यासनावर भर देतो। सिग्मंड फ्रॉइडनी या संदर्भामध्ये खूप संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी असं मत मांडलेलं आहे की आपल्या व्यक्तिमत्वावर सगळ्यात जास्त प्रभावशाली ठरणारे घटक म्हणजे व्यक्तीच्या अबोध इच्छा, अबोध प्रेरणा आणि त्याचबरोबर तिला बालपणामध्ये आलेले जे अनुभव असतात या अनुभवाचा तिच्या व्यक्तिमत्वावर जास्तीत जास्त प्रभाव पडत असतो। हा झाला मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन। त्यानंतर दुसरा दृष्टिकोन सांगितलेला आहे तो म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन। मानवतावादी दृष्टिकोन हा दृष्टिकोन कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला आहे आणि त्यांनी असं मत मांडलेलं आहे की या दृष्टिकोनामध्ये व्यक्तिमत्व विकासातील स्वतंत्र इच्छाशक्ती आणि मानसिक विकास या घटकाचे महत्त्व अभ्यासण्यावर भर दिलेला आहे। मानवतावादी दृष्टिकोन असं मत मांडतो की व्यक्ती एक निर्जीव घटक नसून तो सजीव घटक आहे आणि या सजीव घटकाला असलेल्या ज्या काही इच्छा आहेत, प्रेरणा आहेत, तर या इच्छाशक्तीवर तिचं स्वतःवर असलेलं नियंत्रण किती आहे या घटकाला हा मानवतावादी दृष्टिकोन जास्त महत्त्व देतो। किंबहुना त्यांचं असं मत आहे की हे सगळे घटक आपला व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी हे घटक सगळ्यात जास्त प्रभावशाली ठरतात। त्याच्यानंतर तिसरा दृष्टिकोन सांगितलेला आहे तो म्हणजे गुणतत्व दृष्टिकोन। गुणतत्व दृष्टिकोन हा दृष्टिकोन असे गृहीत धरतो की प्रत्येक व्यक्तीत विशिष्ट गुणतत्व विशेष कमी अधिक प्रमाणात असतात आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे इतरांपासून वेगळे असते। जसं आपण एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात म्हणतो की अमुक एक व्यक्ती रागीट आहे, अमुक एक व्यक्ती खूप प्रेमळ आहे, त्या व्यक्तिमत्वामध्ये सातत्याने दिसून येणारा तो गुणविशेष आणि त्या गुणविशेषाला अनुसरून त्या व्यक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, म्हणजे त्या गुणधर्माला अनुसरूनच त्या व्यक्तीची ओळख तयार होत असते आणि मग हे गुणधर्म काही व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात दिसतात तर काही व्यक्तीमध्ये कमी प्रमाणामध्ये दिसून येत असतात। त्यानंतर चौथा दृष्टिकोन सांगितलेला आहे तो म्हणजे वर्गतत्व दृष्टिकोन। वर्गतत्व दृष्टिकोन काय म्हणतो तर प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट प्रकारची शरीरयष्टी, स्वभाव वैशिष्ट्य, मानसिक गुणवैशिष्ट्ये असतात व त्यानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व तयार होत असते। वर्गतत्व दृष्टिकोनामध्ये 2-3 घटकांना महत्त्व दिलेले आहे। एक म्हणजे व्यक्तीचं बाह्य गुणधर्म आणि दुसरं म्हणजे व्यक्तीचा आंतरिक गुणधर्म। व्यक्तीची बाह्य गुणवैशिष्ट्य, व्यक्तीची शारीरिक ठेवण कशी आहे हा एक मुद्दा, म्हणजे शारीरिक रचना
आणि दुसरा मुद्दा कुठला घेतलाय त्यांनी की व्यक्तीची स्वभाव गुणवैशिष्ट्य. स्वभाव गुणवैशिष्ट्यामध्येच त्यांनी मानसिक गुणवैशिष्ट्यांचा सुद्धा समावेश केलेला आहे. म्हणजे हा दृष्टिकोन व्यक्तीची शारीरिक यष्टी, शारीरिक ठेवण, त्याचबरोबर स्वभाव गुणवैशिष्ट्य आणि मानसिक गुणवैशिष्ट्य यांना अनुसरून व्यक्तीचं व्यक्तिमत्व तयार होतं, असा हा वर्गतत्व दृष्टिकोन मांडतो. त्यानंतर पाचवा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे सामाजिक बोधात्मक दृष्टिकोन. सामाजिक बोधात्मक दृष्टिकोन यामध्ये व्यक्तिमत्व विकासातील निरीक्षणात्मक अध्ययन, बोधात्मक प्रक्रिया या घटकाचे अभ्यासण्यावर भर दिला जातो. म्हणजे मानसिक ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत, विचार करणे, स्मरण करणे, समस्या परिहार करणे, या घटका किंवा हे घटक किंवा संवेदन, अवधान, लक्ष केंद्रित करणे, संवेदन, परिस्थितीचं संवेदन करून घेणं आणि त्याला अनुसरून क्रिया प्रतिक्रिया देणं, या बोधात्मक प्रक्रियांवर हा सामाजिक बोधात्मक दृष्टिकोन हा आधारलेला आहे. ही व्यक्तिमत्व अभ्यासाची प्रमुख दृष्टिकोन झाले. यामध्ये आपल्याला दोन दृष्टिकोनाचा अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे गुणतत्व दृष्टिकोन आणि दुसरा आहे वर्गतत्व दृष्टिकोन. वर्गतत्व दृष्टिकोनाचा अभ्यास करत असताना आपल्याला कार्ल युंग यांचा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत बघावा लागेल. कार्ल युंग यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे, हा सिद्धांत वर्गतत्व दृष्टिकोनावर आधारलेला आहे आणि हा अनेक सिद्धांतांपैकी महत्त्वाचा एक सिद्धांत मानला जातो. वर्गतत्व दृष्टिकोनामध्ये क्रेशमर, त्यानंतर शेल्डन आणि कार्ल युंग या तिघांचं वर्गीकरण, व्यक्तिमत्वाच्या संदर्भातलं वर्गीकरण दिलेलं आहे. त्यापैकी या ठिकाणी आपल्याला कार्ल युंग यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा आहे. कार्ल युंग यांनी व्यक्तिमत्वाचा हा जो सिद्धांत मांडला, या सिद्धांताच्या आधारे त्यांनी व्यक्तीची काही स्वभाव गुणवैशिष्ट्य आणि मानसिक गुणवैशिष्ट्य यांना आधार धरून व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यांनी व्यक्तिमत्वाचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते अंतर्मुखी व्यक्तिमत्व आणि दुसरं म्हणजे बहिर्मुखी व्यक्तिमत्व, अशा दोन प्रकारात केलेलं आहे. नावावरून लक्षात येईल आपल्याला की अंतर्मुखी व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं, तर या गटामध्ये किंवा येणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती स्वभावाने अतिशय शांत, त्याचबरोबर अबोल अशा असतात आणि त्याचबरोबर या व्यक्ती एकटे राहणे पसंत करणे, सामाजिक संपर्क कमी, समाजामध्ये कमी मिसळणे अशा स्वभावाच्या असतात. म्हणजे एकांतप्रिय, लाजाळू, अबोल, शांतताप्रिय अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व जे आहे ते म्हणजे अंतर्मुखी व्यक्तिमत्व होय. त्यानंतर दुसरा प्रकार याच्या विरोधातलाच बहिर्मुखी व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं तर ज्या व्यक्ती जास्तीत जास्त समाजात राहतात, समाजाशी मिळून मिसळून राहतात, त्याचबरोबर या व्यक्तींना इतरांच्या संपर्कात राहायला आवडतं, इतरांच्या संपर्कामध्ये राहायला आवडतं, त्याचबरोबर समाजामध्ये मिळून मिसळून राहायला आवडतं, अशा व्यक्ती ह्या समाजामध्ये जास्त लोकप्रिय असतात. असं व्यक्तिमत्व म्हणजे बहिर्मुखी व्यक्तिमत्व होय. आता या संदर्भातली उदाहरणं द्यायची झाली तर आपल्याला अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर शास्त्रज्ञाचं उदाहरण देता येईल, लेखक किंवा कवी यांचं उदाहरण देता येईल. आणि बहिर्मुखी व्यक्तिमत्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर खेळाडूचं घ्या किंवा एखादी राजकारणी व्यक्ती घ्या, की अशा व्यक्ती ह्या जास्तीत जास्त समाजामध्ये मिळून मिसळून राहत असतात. यांचं बोलणं प्रभावी असतं, चार लोकांना एकत्रित करण्याची क्षमता यांच्या नेतृत्वामध्ये असते. परिणामी असं व्यक्तिमत्व म्हणजे बहिर्मुखी व्यक्तिमत्व होय. परंतु समाजामध्ये आपण जर बघितलं तर या दोनच व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती दिसून येतात असं नाही, तर काही वेळेला आपल्याला अशाही व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती दिसून येतात की ज्यांच्यामध्ये ही दोन्ही गुणवैशिष्ट्य समाविष्ट झालेली असतात. म्हणजे वेळ प्रसंगी समाजात मिसळायचं, आपलं काम झालं की समाजापासून अलिप्त व्हायचं, अशाही व्यक्तिमत्वाची व्यक्ती आपल्याला दिसून येतात. आणि अशाच व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण त्यांनी उभयमुखी व्यक्तिमत्व या प्रकारामध्ये केलेलं आहे. उभयमुखी व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं की ज्यामध्ये काही गुणवैशिष्ट्ये ही अंतर्मुखी व्यक्तिमत्वाची येतात आणि काही गुणवैशिष्ट्ये ही बहिर्मुखी व्यक्तिमत्वाची येतात. अशा गुणवैशिष्ट्याच्या संघटनाला उभयमुखी व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. त्यानंतर
पुढचा जो सिद्धांत सांगितलेला आहे, आता हा वर्गतत्व सिद्धांतामधला कार्ल युंग यांचा सिद्धांत मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर आपल्याला गुणतत्व सिद्धांत बघायचा आहे. गुणतत्व दृष्टिकोन यामध्ये गुणतत्व दृष्टिकोनामध्ये गॉर्डन अल्पोर्ट यांनी गुणविशेष सिद्धांत मांडलेला आहे. गॉर्डन अल्पोर्ट यांनी जो गुणविशेष सिद्धांत मांडलेला आहे, हा सिद्धांत गुणतत्व दृष्टिकोनावर आधारित आहे. त्याचबरोबर गुणतत्व सिद्धांतावर आधारित असलेल्या सिद्धांतापैकी हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताचं किंवा या व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारे जवळपास 18,000 शब्द गॉर्डन अल्पोर्ट यांनी शोधून काढलेले आहेत. आणि यामध्ये त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की गुणविशेष म्हणजे विचार, कृती आणि भावना यांच्याशी संबंधित सातत्य आणि सुसंगतपणा होय. म्हणजेच एखादा गुणविशेष व्यक्तीमध्ये सातत्याने आढळणे होय. इथं स्पष्टीकरण देताना मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा गुणधर्म, एखाद्या व्यक्तीची ओळख त्या एका गुणधर्मावरून होत असते. म्हणजे आपण जसं म्हणतो की अमुक एक टीचर रागीट आहे किंवा अमुक एक व्यक्ती रागीट आहे, अमुक एक व्यक्ती प्रेमळ आहे. फक्त प्रेमळ किंवा रागीट या एका शब्दानुसार त्या व्यक्तीची आपण केलेली ओळख म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वामध्ये तो गुणधर्म आपल्याला सातत्यानं दिसून येतो. म्हणजे तो तिच्या व्यक्तिमत्वातला महत्त्वाचा गुणविशेष होय. आणि याच घटकाला गॉर्डन अल्पोर्ट यांनी जास्त महत्त्व दिलेले आहे. मग त्यांनी असे 18,000 शब्दांचा अभ्यास करून त्या आधारे त्यांनी 3 गुणविशेष मांडलेले आहेत. म्हणजे 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रधान गुणविशेष. प्रधान गुणविशेष व्यक्तिमत्वामध्ये दिसून येणारा ठळक गुणविशेष. जसं मी आता बोलताना सांगितलं की एखादी व्यक्ती रागीट आहे, रागीट हा गुणविशेष तिच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला जास्त आणि सातत्यानं दिसून येतो. पर्यायाने तिच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येणारा तो ठळक गुणविशेष झाला. त्यामध्ये त्यांनी त्याला नाव दिले प्रधान गुणविशेष, की त्या गुणविशेषाच्या आधारे त्या व्यक्तिमत्वाची ओळख तयार झालेली असते. त्यामध्ये त्यांनी काय म्हटले स्पष्टीकरण देताना की हा व्यक्तिमत्वातील अत्यंत प्रभावी गुणविशेष असतो. या गुणविशेषातूनच व्यक्तीची ओळख निर्माण होते. या गुणविशेषाचा व्यक्तीच्या वर्तनावर संपूर्ण जीवनभर प्रभाव पडतो. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण राजकीय नेत्यांच्या संदर्भात घेऊ किंवा जुन्या इतिहासातली काही लोकांची उदाहरणं घेऊ. की आपण महात्मा गांधी म्हटलं तर आपल्याला महात्मा गांधी म्हटल्यानंतर गांधीजींचा संपूर्ण जीवन प्रवास जर आपण बघितला असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी कुठल्या घटकाला महत्त्व दिलेलं आहे तर अहिंसा या घटकाला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि पर्यायाने अहिंसा म्हटलं की आपल्याला महात्मा गांधी आठवतात. तो एक गुणविशेष त्यांच्या संपूर्ण जीवनावर सगळ्यात जास्त प्रभावशाली दिसून येतो. आणि म्हणून आपल्याला अहिंसावादी म्हटलं की बरोबर आपल्याला महात्मा गांधी आठवतात. हा झाला त्यांच्या व्यक्तिमत्वामधला दिसून येणारा प्रधान गुणविशेष. त्यानंतर दुसरा गुणविशेष सांगितलेला आहे तो म्हणजे मध्यवर्ती गुणविशेष. मध्यवर्ती गुणविशेष. मध्यवर्ती गुणविशेष कशाला म्हणायचं तर या वैशिष्ट्यामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व निर्धारित होते. साधारणपणे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील 5 ते 10 गुणविशेष जे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यास उपयुक्त ठरतात अशा गुणविशेषांचा मध्यवर्ती गुणविशेषामध्ये समावेश होतो. मध्यवर्ती गुणविशेषावरच व्यक्तीचे व्यक्तिमत्व आधारलेले असते. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर संवेदनशीलता, समाजाभिमुखता, आत्मविश्वास, व्यासंग, प्रामाणिकपणा इत्यादी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील मध्यवर्ती गुणविशेष होय.
एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण वर्णन करतो त्यावेळेला हे वर्णन करत असताना तिच्यामध्ये समाविष्ट अमुक एक व्यक्ती कशी आहे असं म्हटल्याबरोबर आपण बाह्य गुणवैशिष्ट्यांचंही वर्णन करतो आणि आंतरिक गुणवैशिष्ट्याचं म्हणजे स्वभाव गुणवैशिष्ट्यांचं सुद्धा वर्णन करतो की स्वभाव गुणवैशिष्ट्यांमध्ये जे ठळक गुणवैशिष्ट्य आपण सांगतो की अमुक एक व्यक्ती प्रामाणिक आहे, अमुक एक व्यक्ती लबाड आहे किंवा अमुक एक व्यक्ती थापाडी आहे, तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, हे बोलताना जे काही महत्त्वाचे गुणविशेष आपण उच्चारतो असे गुणविशेष म्हणजे त्या 4-5 गुणविशेषांच्या आधारे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे तयार होत असतं, म्हणून त्याला म्हटलेले मध्यवर्ती गुणविशेष. आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे दुय्यम गुणविशेष. हे 2 गुणविशेष प्रधान गुणविशेष व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात ठळक स्वरूपामध्ये दिसून येणारा असतो. मध्यवर्ती गुणविशेष व्यक्तिमत्वामध्ये या ठिकाणी यांचं प्रमाण वाढलेलं असतं, म्हणजे एकाऐवजी त्या ठिकाणी 3-4 गुणविशेषांचा समावेश झालेला असतो की एखादी व्यक्ती लबाड आहे, थापाडी आहे, परंतु ती त्या कामामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेली आहे, म्हणून त्या व्यक्तीशी आपल्याला संबंध ठेवावा लागतो. आपला एखादा मित्र असा असतो, मी नेहमी उदाहरण देत असते की एखादा मित्र खूप हुशार आहे, तो तुम्हाला काय मदत करत असतो, पण त्याची एक वाईट खोड असते. ती वाईट खोड काय असते की तो कधीच वेळेवर हजर राहत नाही. त्याची वाईट खोड आपण धकवून घेत असतो. का धकवून घेत असतो तर त्याच्या बाकीच्या 2 बाजू ह्या खूप चांगल्या असतात की वेळ प्रसंगी तो आपल्याला मदत करणारा असतो, वेळ प्रसंगी तो आपल्याला नोट्स देणारा असतो, अभ्यासातला एखादा घटक आपल्याला समजून सांगणारा असतो, म्हणून त्याची उशिरा येण्याची वेळ आपण धकवून नेत असतो. हे झाले मध्यवर्ती गुणविशेष. आणि आता तिसरा जो गुणविशेष सांगायचा आहे तो म्हणजे दुय्यम गुणविशेष. हा व्यक्तिमत्वामध्ये फार कमी प्रमाणात किंवा तुरळक प्रमाणात दिसून येणारा घटक आहे. त्याचं स्पष्टीकरण देताना काय म्हटले बघा की हे गुणविशेष केवळ विशिष्ट परिस्थितीत तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिसून येतात. त्यांचा प्रभाव म्हणजे त्यांचा फारच कमी प्रभाव व्यक्तिमत्वामध्ये आढळतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर फार मोठ्या समुदायापुढे बोलताना चिंता वाटणे किंवा फार वेळ रांगेत उभं राहिल्यानं चिडचिड होणं इत्यादी हे व्यक्तिमत्वामधील दुय्यम गुणविशेष आहेत की जे परिस्थितीला अनुसरून तात्पुरत्या काळासाठी निर्माण झालेले असतात. लाईट बिल भरायला तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी अचानक म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला तुमचं काम पटकन होतं आणि एखाद्या दिवशी तुम्ही जाता, एखाद्या महिन्यात तुम्ही जाता आणि तिथं खूप मोठी रांग असते, तर साहजिकच बिल भरणं गरजेचं असतं, म्हणून त्या रांगेत आपल्याला उभं राहावं लागतं. तर उभं राहिल्यामुळे जी काही चिडचिड आपली झालेली असते ती तेवढ्या कालावधीपुरती तात्पुरती असते, ती कायम आपल्या वर्तनात दिसून येत नाही, म्हणून याला म्हणायचं दुय्यम गुणविशेष. आता गुणतत्व सिद्धांत किंवा गुणतत्व दृष्टिकोन आणि वर्गतत्व दृष्टिकोन या दोनही सिद्धांत दृष्टिकोनांचं स्पष्टीकरण झालेलं आहे. वर्गतत्व दृष्टिकोनामध्ये आपण कार्ल युंग यांचा सिद्धांत बघितला आणि गुणतत्व दृष्टिकोनामध्ये आपण गॉर्डन अल्पोर्ट यांचा हा गुणविशेष सिद्धांत बघितलेला आहे. यानंतर या दृष्टिकोनांना आधार धरूनच व्यक्तिमत्व विषयक म्हणजे आधीचे जे काही 5 गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि त्याचबरोबर गुणतत्व दृष्टिकोन आणि वर्गतत्व दृष्टिकोन या दृष्टिकोनांना आधार व्यक्तिमत्व विषयक काही पंचघटक प्रारूप या ठिकाणी सांगितलेले आहेत. पंचघटक प्रारूप ज्यामध्ये व्यक्तिमत्वाशी निगडित असलेले काही व्यक्तिमत्व विषयक गुणविशेष या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप हे कोणी या संदर्भात संशोधन केलेलं आहे तर रॉबर्ट मॅक्रेर आणि दुसरे आहेत पॉल कोस्टा. या दोघांनी या संदर्भामध्ये संशोधन केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी व्यक्तिमत्व विषयक जे प्रारूप मांडलेलं आहे त्यामध्ये काही 5 व्यक्तिमत्व विषयक घटक सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला घटक जो दिलेला आहे तो म्हणजे अनुभवांचा मुक्त स्वीकार. हा पहिला घटक सांगितलेला आहे, अनुभवांचा मुक्त स्वीकार.
या रॉबर्ट मॅक्रेर आणि पॉल कोस्टा या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वविषयक पंचघटक प्रारूप मांडलेला आहे. त्यांच्या मते व्यक्तिमत्वाचे गुणविशेष त्यांचे गुणविशेष यांचे मूळ जैविक प्रक्रियांवर आधारित असून ते सांस्कृतिक घटक, सवयी, मूल्य, कौशल्य इत्यादी बाह्य घटकांनीही प्रभावित होत असतात. व्यक्तिमत्वातील जे काही 5 घटक सांगितलेले आहेत त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे अनुभवांचा मुक्त स्वीकार. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पॉल कोस्टा यांचं नाव उल्लेखलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण जैविक प्रक्रियांवर आधारित आपलं वर्तन कशा पद्धतीनं घडून येतं, जो दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडलेला होता, त्या ठिकाणी जैविक प्रक्रिया हा शब्द आपण अनुभवलेला आहे. त्याच्याशीच रिलेटेड असलेला हा घटक किंवा सिद्धांत आहे आणि त्यामध्ये त्यांनी 5 गुणवैशिष्ट्यांचा समावेश केलेला आहे. त्यामधला पहिला जो मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे अनुभवांचा मुक्त स्वीकार. अनुभवांचा मुक्त स्वीकार म्हणजे दैनंदिन जीवनात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अनुभव येत असतात त्या अनुभवांचा आपण किती सहजतेनं स्वीकार करतो, म्हणून त्या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे अनुभवांचा मुक्त स्वीकार. त्यामध्ये काय म्हटले त्यांनी की या गुणविशेषाचा कलात्मक सौंदर्य, भावना, साहस, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, अनुभवातील नाविन्य इत्यादी बाबींशी संबंध असतो. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती सर्जनशील आणि मुक्त विचारांच्या असतात किंवा दिसून येतात. आणि हा गुणविशेष कमी प्रमाणात असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती कमी सर्जनशील व कलांबाबत संवेदनक्षम दिसून येतात. कमी सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीचा कुठलाच विचार त्या ठिकाणी नसतो. सर्जनशील म्हणजे काय तर नवनिर्मिती, की वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन विचार करणं, ज्याचा उपयोग समाजासाठी करून घेणं आणि पर्यायाने स्वतःसाठी सुद्धा करून घेणं. तर ज्यांच्यामध्ये अशा ही प्रवृत्ती जास्त असते म्हणजे ज्या व्यक्ती अनुभवांचा मुक्त स्वीकार करणाऱ्या असतात त्या व्यक्ती ह्या जास्तीत जास्त सर्जनशील असतात आणि त्याचबरोबर मुक्त विचारांच्या दिसून येतात. परंतु ज्या व्यक्तींमध्ये हा गुणधर्म कमी प्रमाणात दिसून येतो अशा व्यक्ती ह्या कमी सर्जनशील असतात आणि त्या तितक्याच संवेदनक्षम सुद्धा असतात. त्यानंतर दुसरा मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे किंवा दुसरा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. सत्सद विवेक बुद्धी यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की या गुणविशेषाचा स्वयंनियंत्रण या घटकाशी संबंध असतो. याला आपण सुपरयुगो असं सुद्धा म्हणू की सत्सद विवेक बुद्धी आपल्याला कशाची जाणीव करून देत असतं, समाजामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जी काही केलेली कृती आहे त्या कृतीचा परिणाम इतरांवर काय होणार आहे व तो चांगला परिणाम होईल का वाईट परिणाम होईल या सगळ्यांची जाणीव करून देणारा घटक म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. म्हणून या ठिकाणी काय म्हटले स्वयंनियंत्रण या घटकाशी त्याचा संबंध असतो. स्वतःच्या आवेगावर नियंत्रण ठेवण्याशी व त्यांना दिशा देण्याची सत्सद विवेक बुद्धीचा संबंध असतो. ज्या व्यक्तीमध्ये हे गुणविशेष जास्त प्रमाणात आहे अशा व्यक्ती सुसंघटित, जबाबदार, त्याचबरोबर नियोजनबद्ध, पूर्ण कष्टाळू व शिस्तप्रिय असतात. स्वतःच्या आवेगावर नियंत्रण आहे, पर्यायाने ज्या परिस्थितीत व्यक्ती जाते त्या परिस्थितीमध्ये स्वतःची काय जबाबदारी आहे याची त्याला पूर्णपणे जाणीव आहे, कष्टाळू आहे, कष्ट करण्याची पण तयारी आहे. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये हा घटक जास्त प्रमाणात दिसून येतो अशा व्यक्तीमध्ये आपल्याला ही गुणवैशिष्ट्ये दिसून येतात. त्याच्या उलट काय सांगितलंय, ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात असतो अशा व्यक्ती या निष्काळजी व बेजबाबदारपणे वागताना दिसून येतात. त्यानंतर तिसरा घटक सांगितलाय तो म्हणजे बहिर्मुखता. बहिर्मुखता आताच आपण गुणतत्व वर्गतत्व सिद्धांतामध्ये बहिर्मुखता हा घटक उल्लेखलेला आहे. बहिर्मुखता की या गुणविशेषाचा व्यक्तीच्या बाह्य जगातील विविध प्रक्रियांमध्ये रमणे या बाबीशी संबंध असतो. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात दिसतो अशा व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या असतात, उत्साही असतात, धैर्यशील असतात, समाजाभिमुख असतात
जास्तीत जास्त समाजामध्ये लोकप्रिय झालेल्या असतात आणि आपल्या भूमिकेशी अशा व्यक्ती ह्या ठाम असतात. या उलट ज्या व्यक्तींमध्ये बहिर्मुखता हा गुणधर्म कमी प्रमाणात दिसून येतो अशा व्यक्ती ह्या शांत, एकलकोंड्या, त्याचबरोबर भिडस्त स्वभावाच्या आढळतात. म्हणजे पटकन समाजामध्ये मिसळायला घाबरणं अशी प्रवृत्ती या व्यक्तींमध्ये दिसून येत असते. त्यानंतर चौथा गुणधर्म सांगितलेला आहे तो म्हणजे सहमती दर्शकता. सहमती दर्शकता या गुणविशेषाचा इतरांशी मिळून मिसळून राहण्याशी आणि सामाजिक मेळ इत्यादी बाबींशी संबंध असतो. समाजामध्ये समायोजन करणे आणि समाजामध्ये काय चाललेलं आहे त्या घटकांचं एकंदरीत संघटन करणे, मिळून मिसळून राहणे आणि सामाजिक मेळ, सामाजिक परिस्थिती काय आहे याचा योग्य पद्धतीने आढावा घेणे इत्यादी बाबींशी यांचा संबंध असतो. त्यामध्ये काय म्हटले की ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती प्रेमळ, इतरांची काळजी घेणाऱ्या, इतरांची काळजी करणारे, त्याचबरोबर सहकार्य करणारे दिसून येतात. आणि ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात दिसून येतो अशा व्यक्ती ह्या भांडखोर, असहकार्य करणाऱ्या, इतरांचा द्वेष करणाऱ्या अशा स्वरूपाच्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर शेवटचा घटक एक सांगितलेला आहे तो म्हणजे पाचवा घटक आहे चेतापदशिता. चेतापदशिता कशाला म्हणायचं तर समाजामध्ये जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात तर काही वेळेला काही व्यक्तींची प्रवृत्ती अशी असते की सतत नकारात्मक अनुभव घेण्याची प्रवृत्ती काही व्यक्तींची दिसून येते. अशाच प्रवृत्तीला चेतापदशिता असं म्हटलेलं आहे. सातत्याने नकारात्मक अनुभव घेण्याची प्रवृत्ती दिसून येणे म्हणजे चेतापदशिता होय. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय बघा की या गुणविशेषाचा चीड म्हणजे चिडचिडेपणा, चिंता, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवण्याशी संबंध असतो. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती ह्या नेहमी तणावग्रस्त, सतत चिंतेत राहणाऱ्या आणि उदासीन, चिडखोर दिसून येतात. तर ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी असतो अशा व्यक्ती मात्र संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत, समाधानी दिसून येत असतात. आपल्याला जे काही वेगवेगळे अनुभव येत असतात या अनुभवामध्ये जर सतत आपण नकारात्मक भावना स्वीकारण्याची प्रवृत्ती जास्त ठेवलेली असेल तर कायम आपल्याला इतरांकडनं कायम आपलं त्या ठिकाणी असमायोजन होत असतं. सतत आपल्याला त्या ठिकाणी चिडचिडेपणा, उदासीनता, त्याचबरोबर सतत चिंतेत राहणं किंवा काम कधी होईल माझं, म्हणजे समजा आता एखाद्या प्रसंगामध्ये आपण गेलो, जसं उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही लाईट बिल भरायला गेलात. लाईट बिल भरायला गेले पहिले 2 अनुभव तुम्हाला असे आलेले असतात की तुम्ही गेलात आणि तुमचं काम पटकन झालं, तुम्ही त्या ठिकाणी काम केलं, वापस निघून गेले. तिसऱ्या वेळेस जाता तुम्हाला थोडा वेळ लागतो, चौथ्या वेळेस जाता तुम्हाला थोडा वेळ लागतो. मग अशा वेळेला त्या ठिकाणी असा विचार करणं की मी इथं आलो की कायमच मला वेळ लागतो, इथं येणं योग्यच नाही माझ्यासाठी, किंवा जायच्या आधीच तिथं असा विचार करायचा तिथं गेल्यानंतर असं काही होईल का, म्हणजे सतत नकारात्मक विचार करत राहणं. तर साहजिकच अशा व्यक्ती ह्या आपल्याला सतत चिंतित राहणाऱ्या दिसून येतात, उदासीन दिसून येतात, खिन्न दिसून येतात. परंतु जर समाजाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असेल, अनुकूल स्वरूपाचा असेल तर अशा व्यक्तीमध्ये नकारात्मक भावना स्वीकारण्याची प्रवृत्ती ही कमी दिसून येते आणि पर्यायी अशा व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येणारी जी गुणवैशिष्ट्ये असतात ती म्हणजे संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत आणि समाधानी अशा पद्धतीची गुणवैशिष्ट्ये ही दिसून येत असतात. आपलं हे झालं व्यक्तिमत्वविषयक पंचघटक प्रारूप. यामध्ये 5 व्यक्तिमत्वविषयक घटकांचा संबंध किंवा उल्लेख केलेला आहे आणि या संदर्भामध्ये म्हणजे पंचघटक प्रारूप या संदर्भामध्ये रॉबर्ट मॅक्रेल आणि पॉल कोस्टा यांनी सगळ्यात जास्त महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. या 5 घटकांच्या आधारे त्यांनी व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण हे केलेलं आहे. या ठिकाणी आपले व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन हा मुद्दा या ठिकाणी आपला संपलेला आहे. आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. यानंतरचा मुद्दा आपण आपल्या नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.